हो, हे घ्या चहा. आणि काय हो सारखं त्या जुन्या घराकडे बघत बसताय? या जुन्या घराप्रमाणे ना नाती सुद्धा ओसाड पडलेत ग. हो ना, जुन्या घरात कसे सगळे जण गणेशोत्सव एकत्र साजरा करायचे. सगळं कसं गुण्या गोविंदाने चाललं होतं. अगं आम्ही भाऊ ठाम राहिलो असतो ना तर सगळं कसं पूर्वीसारखं एकदम मस्त राहिलं असतं. जुनं घर सोडून आपण बिल्डिंग बांधली आणि सगळी नाती त्या फ्लॅट प्रमाणे 4 भिंतीत वेगळी झाली. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की गणपती आणि देव आपल्याकडे घ्या म्हणून. अगं तो मोठा भाऊ आहे त्यामुळे सगळं त्याच्याकडेच गेलं ना. अहो, आपण जाऊयात का गणपतीला? नाही, मला त्याच्याकडे यायचंच नाही. अगं त्याची स्वप्न खूप मोठी होती म्हणून तो असं वागला. त्यापेक्षा आपण असं करूया, पुढच्या वर्षी आपण आपला बाप्पा आणूया. अहो, बाप्पा वेगळा आणण्यापेक्षा ना आपणच बाप्पाच्या निमित्ताने एकत्र येऊया. त्यांनी तोडलंय ना, मग आपण जोडूयात ना. अगं पण तो मोठा आहे ना, मग त्यानं समजून घ्यायला नको? नेहमी मोठ्यांनीच समजून घ्यायचं असं थोडी असतं. आपण लहान आहोत ना, मग आता आपण 2 पावलं पुढे जाऊया. घरं जरी वेगळी झाली असली ना तरी आता नाती घट्ट बांधून ठेवूया. अरे काका काकी या ना. उदय, वहिनी या ना. अरे ये ना उदय. बाप्पा, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज इतक्या वर्षानंतर आमचं कुटुंब एकत्र आलं.